कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। फाल्गुनी, तू कॉफी घेणार आहेस? करू कॉफी? हा फाल्गुनी, 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 तू उगाच जास्त विचार करतेस, स्वतःला त्रास करून घेतेस। हे बघ, तुला जर असं वाटत असेल की घरातले सगळे रागवले तर प्लीज तसा विचार करू नको। सगळ्यांना माहिती आहे ना तू किती चांगली असते। आणि जशी तुला रीमाची भीती वाटते ना तशी मलाही भीती वाटते। त्यामुळे तू तू प्लीज स्वतःला दोष देऊ नकोस। नेत्रा आली ना एकदा की सगळं व्यवस्थित होईल। होईल सगळं व्यवस्थित। हा, नेत्राला डिस्चार्ज मिळाला। हो, शेखर भाऊजी गेलेत तिला आणायला। अद्वैत, नेत्रा येत आहेत। तेजस आणि तन्मयी इंद्राणी ताईंबरोबर हॉस्पिटलमध्येच। त्या अजून शुद्धीवर नाही आल्या, कोमातच आहेत। देव करू आणि त्या लवकरात लवकर कोमातून बाहेर येऊ। नेत्रा, ये सावकाश, ये। सावकाश, तू ये, बस इथे ये। आराम आराम। कशी आहेस बाळा? ठीक आहे। इंद्राणी ताई, डॉक्टर म्हणालेत की त्या कोमातून कधी बाहेर येतील सांगता येत नाही। बघ तुझ्या इंद्राणी आजीने काय केलं। असं काय आहे त्या कुंकवामध्ये ज्याने शतग्रीवला इतका त्रास झाला। शतग्रीवला माघार घ्यावी लागली। जमलं तर देवाला प्रार्थना कर की तुझी आई तुला शोधायला येऊ दे, नाहीतर मग तू आहेस आणि मी आहे शतग्रीव। बोलाव तुझ्या आईला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।